नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आई आज माझ्याकडे आली होती. तुम्हाला माहितीच आहे 2-3 दिवसापासून माझी आई संभाजीनगरला आली होती आणि ताईकडे होती. म्हणजे ताईकडंच ते राहिल्या 2-3 दिवस आणि आज माझ्याकडे आल्या होत्या. म्हणजे माझ्या मावशी वगैरे सगळेच आलेले आहेत. ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. पण इकडे ना आईच आली होती आता सध्या तरी. आणि आम्हाला इथं वरणभट्टी बनवायची होती. तर मला फक्त वरण बनवायचं होतं आणि बट्ट्या वगैरे सगळे ताई बनवणार आहे. ताई बोलली की तू तेवढंसच कर, बाकीचं मी करून घेते, बाकीचं भरपूर काही काम आहे ते आवरून घे. आणि आज आहे ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये माझे डोहाळे जेवणाचं पण व्हिडिओ बघायला भेटेल. सगळ्यांची इच्छा होती की ताई शेअर कर आणि मी ना जास्त नाही घेतलेलं बरं का, थोडं थोडं घेतलं होतं. पण म्हटलं चला तुमची इच्छा आहे ना बघण्याची तर नक्कीच मी शेअर करेल. मी तुम्हाला नेहमी आणि पहिल्यापासून सांगत असते, जास्त माझं काही एकदम हायफाय नसतो. नॉर्मली जशी मी आहे तशी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करून देत असते. म्हटलं चला शूट करूनच ठेवलेलं आहे तर मग सगळं तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. पण त्याच्या अगोदर जेवण बनवणं पण खूप गरजेचं होतं ना. आता संध्याकाळचे 5 वाजले होते, बाहेर पण जायचं होतं. आणि आमच्याकडं कसं असतं माहिती आहे का, म्हणजे 7व्या महिन्याची साडी ना आईकडून असते. आता पहिल्यापासून ती परंपराच आहे. म्हणजे मी नाही जरी डोहाळे जेवणाचं केलं असतं ना तरी पण आईनं मला साडी घेतलीच असती. आता ते घेतातच पहिल्यापासून म्हणतात की 7व्या महिन्यात आईकडची साडी पाहिजे. तर आम्ही साडी घ्यायला सुद्धा गेलो होतो. म्हणजे जवळूनच घेऊन आलो आम्ही, जास्त काही लांब गेलो नव्हतं. आणि हिरवी कलरची साडी लागते पण मी हिरवी नाही घेतली आहे, दुसरंच कलर घेतली आहे. आणि घेऊन पण काय फायदा नव्हतं. मला माहिती होतं की आपण ते नेसणार पण नाही, ब्लाऊज वगैरे कधी शिवून होणार आणि कधी साडी नेसणार. म्हणून मी दुसरं कलर घेतलंय. आणि घरी येऊन बघतीये तर राजूच्या पप्पानं भरपूर काही डेकोरेशन करून ठेवलेला होता. आणि म्हणजे काहीच म्हणजे कोणाचं काही प्लॅनिंग नव्हती. अचानकच म्हणजे आईचं म्हणणं होतं की आपण करूया. म्हणजे आपण पहिल्यानं नाही केलं. राजवीरच्या टायमाला माझं तसं काही झालेलं नाहीये. खरं सांगू तर जे आहे ते रिअलमध्ये मी तुम्हाला सांगत असते. त्या टायमाला तर माझी परिस्थिती खूप वेगळी होती आणि आता खूप वेगळी आहे. तर माझ्या आईचं म्हणणं होतं की आता व्यवस्थित आहे सगळं तर आपण करू शकतो ना, तू का करत नाहीये? माझ्या आईची खूप इच्छा होती आणि राजवीरच्या पप्पांची पण होती बरं का. त्यांना जास्त डेकोरेशन वगैरे काही जमत नाही. पण मोबाईलमधून बघून ते करत होते. म्हटलं इतकं कशाला करताय? जसं आहे तसं नॉर्मली जरी केलं नाही तुम्ही तरी चालेल मला. इतकं काही नाही की मला सगळं चांगलंच पाहिजे किंवा सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे. जेवढं झालंय तेवढं तुमच्याकडून तुम्ही करताय ना, मग अजून किती करणार? आणि हां, जर पहिले माहिती राहिलं असतं ना की आपण करणार आहे म्हणून, तर मी सगळी तयारी केली असती. मी ग्रीन कलरची साडी पण घेतली असती किंवा डेकोरेशनचं भरपूर काही आणलं पण असतं. म्हणजे सगळ्यांची इच्छा असते की तसं व्हायला पाहिजे. माझ्या पण मनात होतं बरं का. मी भरपूर रील्स वगैरे बघत होते आणि कुठे ना कुठे राजूच्या पप्पाला पण वाटायचं की यायची पण इच्छा आहे आणि आपण करत नाहीये. म्हणून आहे ना त्यांना असं वाटलं की जसं होईल तसं आपण करूया. आणि माझ्या आईला पण, दोघांना पण असं वाटत होतं की त्याची इच्छा आहे ना तर आपण करायलाच पाहिजे. आणि म्हणजे मी कधी व्यक्त करून दाखवलं नाही की मला करायचं आहे की मी माझं होत नाहीये, कधीच नाही. पण म्हणतात ना, जे आपले म्हणजे जवळची माणसं असतात त्यांना ना सगळ्या गोष्टी कळतात आणि ते आपल्या मनात काय असतं ते लगेच जाणून घेतात. तसंच आमच्या घरचे पण आहे बरं का. तरी त्याने भरपूरपैकी त्यांना आवरून घेतलेलं होतं. पण हे असं म्हणजे नॉर्मल डेकोरेशन ते करतात. पण जास्त असं फुलं वगैरे हे ते त्यांना काही जमत नाही. आणि मधामधात आहे ना राजवीरचं चालू होतं. त्यानं पण भरपूर मदत केलेली तिच्या पप्पाची. मी बाहेर गेले होते, आत्ताच जस्ट आले. आणि त्याच्यानंतर मी तर फक्त वरण बनवलेलं होतं, बट्टी वगैरे तर ताईनं पार्सल तिकडून दिली होती आणि ती पण येणार होती बरं का. पण तिचं काही जमलंच नाही. नाहीतर तिची बरेच दिवसांनी इच्छा होती की आपण करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. असं तसं तिचं किती सांगत होती, पण काय होतं कधी-कधी आपण जे विचार करतो ना ते होत नाही, वेगळंच काहीतरी घडून बसतंय. आता तुम्हाला माहितीच आहे की माझे भाऊजी पडलेले आहे गाडीवरून आणि त्यांचं पाय हे झालेलं आहे. तर त्यांच्याकडे इतके पाहुणे आहेत ना, रोजचे पाहुणे आहेत. रोज येतात कोणी ना कोणी भेटायला आणि आपले जवळचे माणसं असले तर येणारच ना हो. आणि ते दिवसभर कामात असते. हे करायचं, ते करायचं. ह्या पाहुणे आले तर त्यांना जेवण बनवायचं. ते पाहुणे गेले तर त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. हे सगळं दिवसभर ती कामात बिझी असते आणि त्याच्याकडं ना 1 ताससुद्धा माझ्यासाठी नाही आहे. एवढी ती बिझी आहे सध्या. तरी पण आहे ना, ती रात्रीचे 10 वाजता इकडे आली होती. म्हणजे 10 वाजले होते. आता जेवणं वगैरे आम्ही करून घेतले होते. आणि म्हणजे काहीच ठरवून केलं नव्हतं. नॉर्मली म्हणजे सगळ्यांना असं विचार केलं की करायलाच पाहिजे आता. आणि संध्याकाळचं म्हणजे सगळ्यांचं प्लॅन झालंय आणि त्याच्यानंतर आम्ही हे करतोय.
आणि आमच्याकडे एवढं पण वेळ नव्हतं, की आपण दुसऱ्या दिवशी करूया. दुसऱ्या दिवशी मला 8वा महिना लागणार होता. आता 7वा तर संपत आलाय. 1 दिवसच बाकी होता. तेवढ्यातच माझी आईची इच्छा होती, की नाही माझ्या लेकीचं तेवढी पण हौस व्हायला पाहिजे, करायचंच आहे. म्हणून आज आम्ही हे करतोय. आणि 1 दिवसातच सगळं काही करणं बोलले तर थोडंसं म्हणजे कठीण जातंय सगळ्याच गोष्टी किंवा सगळ्यांना बोलवणं हे शक्य होत नाही. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही करू शकत नव्हतो. आता 8व्या लागल्यावर तर आपण नाही करू शकत ना. एक तर 9व्यात करतात, नाही तर 7व्यात करतात. तर एका दिवसात काय होणार आहे? आता इतक्या दिवसानं करायचं होतं बरं का. म्हणजे राजवीरच्या पप्पांना 2-3 वेळेस सांगितलेलं, पण माझी आई पण नव्हती, ताई पण नव्हती. मग कोण करणार? हे सगळ्या गोष्टी तर बघायच्या होत्या ना. म्हणून सगळं राहूनच गेलं होतं. पण आता माझी आई पण आलेली होती आणि भाऊजी पण बरेपैकी आता बरे झालेत आणि हॉस्पिटलमधून ते घरी पण आले. तर म्हणून सगळ्यांना ठरवलं, की आज करायलाच पाहिजे. आणि मला तर काही सांगितलं पण नाही. अचानक सगळ्यांच्या मनात होतं आणि त्याने सांगितलं, की आज आपण करणार आहे. तू काहीच करू नको, साईडला बस, आम्ही सगळं करून घेतोय. आणि म्हणजे आपल्यासाठी कुणीतरी एवढं करतंय ना, तर त्याच्यामध्ये ना खरंच खूप आनंद भेटते, की आपली इच्छा पूर्ण करतोय कोणीतरी. म्हणजे 1 दिवस बाकी आहे. त्याच्यामध्ये पण त्यांना असं वाटतंय, की नाही अजून आपल्याकडं रात्र आहे, त्याच्यामध्ये आपण करून घेऊ शकतो. आणि खरं सांगू ना, तर हे सगळं त्यानं केलं ना, तर माझा आनंद मी व्यक्त सुद्धा करू शकत नव्हते, की माझ्यासाठी सगळ्यांना एवढं प्लॅनिंग केली किंवा एवढं विचार केलाय आणि सगळ्या गोष्टी माझ्यासाठी केलंय. कोणाची पण म्हणजे अशी परिस्थिती होती म्हणजे ताईचं तर जमत नव्हतं आणि आई आजच्या दिवसच राहणार होती. राजूच्या पप्पाकडून शक्य नव्हतं. म्हणजे माणसं सगळ्या गोष्टी नाही करू शकत. एक बाई करते तेव्हा सगळं काही होतंय आणि हे सगळं त्यानं केलंय. सगळं व्यवस्थित सगळ्या गोष्टी माझ्यासाठी जेवढे महत्त्वाचे होते तेवढे त्याने केले. तर त्याच्यामध्ये ना मी खूप समाधानी होते आणि मला व्यक्त सुद्धा करता येत नव्हतं, की तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय म्हणून. तर नेहमी माझं हेच म्हणणं असतं, की नवरा-बायकोमध्ये असं काही बॉन्डिंग पाहिजे, की एकमेकांची छोटे-मोठे हे असो ना, ते करायला पाहिजे. त्याच्यामध्ये ना खूप म्हणजे आपलं नातं पण घट्ट होत असतं आणि आपले जे म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये तसंच असतं हो. जे काही आपले नातेवाईक असू द्या किंवा आपले भाऊ, बहीण, आई यांचे पण आपण मन जपले आणि त्यांची पण इच्छा आपण छोट्या-मोठ्या म्हणजे गोष्टीवर लक्ष ठेवून जर केले ना, तर इतकं नातं घट्ट होतं आणि इतका आपुलकीपणा असतोय ना खूपच जास्त. आणि तसंच आमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे बरं का. मला पण असं वाटतं, की सगळ्यांचं मन जपायला पाहिजे, सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. तसंच आहे ना, सगळे माझे जे काही फॅमिलीमधले आहेत त्यांना पण तसंच वाटतंय आणि माझ्या मनात म्हणजे होतं, पण मी कधी व्यक्त केलं नाही, की मला पण असं काहीतरी करायचं. पण त्यानं माझी इच्छा पूर्ण केली. जास्त काही ज्वेलरी वगैरे किंवा मेकअप वगैरे हे सगळं काही नव्हतं. जसं नॉर्मली मला करता आलंय ना, तसं मी केलं होतं. 5 मिनिटात मी तयार झाले होते. पण मला असं वाटतंय, की मेकअपपेक्षा किंवा सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्यासाठी महत्त्वाचं केलंय ना आणि आपण जर पण करून घेतलंय ना, तर मग त्याच्यामध्ये एवढं तरी काय आहे. आणि छोट्या-मोठ्या क्लिप असू द्या किंवा फोटो असू द्या, आपण तर काढले ना, तर मग त्याच्यामध्ये समाधानी पाहिजे ना. तरी ते ना पुढं आता एवढंच राहिलं होतं, की हे ओपन करायचं होतं आणि त्याच्यामध्ये पेढाच निघाला. इतके सगळे हसले ना, तर आता पण पेढाच निघालाय आणि काय होतं ते तर देवाच्या हातात असतं. ते डायरेक्ट डॉक्टरांना माहिती असतं किंवा देवाला माहिती असतं. आपल्याला तर काहीच हे गोष्टी माहिती नसतात. पण आता माझं पेढं निघलंय. बघूया आता काय होतंय ते. हे पण खरी गोष्ट आहे का? की नॉर्मली सगळे असे म्हणतात, हे पण आपल्याला कळेलच आता 2 महिन्यातच. तर त्याच्यानंतर छान-छान असे फोटो वगैरे काढलेत. मस्त छोट्या-छोट्या क्लिप घेतलेल्या आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला कसे वाटलेत नक्कीच मला सांगा. आणि जास्त काही न होतं बरं का माझं, पण नॉर्मली जसं आहे ना, तसं मी हे सगळ्या क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. इथे राजवीरला अजिबात फोटो, व्हिडिओ वगैरे अजिबात आवडत नाही. कसलंच त्याला ना आमच्यासोबत फोटो काढायचं नसतं. म्हणून असं वाटते, की देवाने मला एक मुलगी द्यायला पाहिजे. एक आईला मुलगी पाहिजेच ना हो. आई-लेकींचं ना नातं असं असतं ना, मी तुम्हाला सांगते, की पाहिजेच. खूप म्हणजे वेगळं नातं असतं. पण आता ते देवाच्या हातात असतं. आपल्याला तर काहीच गोष्टी माहिती नसतात. आमचं तर एवढंच म्हणणं आहे, की सुखी-समानी व्यवस्थित व्हायला पाहिजे. काही चालेल आपल्याला. आमचं दोघांचं तेच मत आहे. कधीच आम्ही ते हे करत नाही, की आपल्याला हेच पाहिजे, की तेच पाहिजे. जे देव देणार ते आपण घेणार. तर इथे ना सगळं आता झालेलं होतं. फोटो वगैरे सगळं काढून झाले होते. त्याच्यानंतर मी सगळ्यांसाठी चहा ठेवला. रात्रीचे 12 वाजले होते तरी आमची गप्पा संपत नव्हते. दुसऱ्या दिवशी आईला जायचं होतं म्हणून आहे ना आम्ही 1 वाजला होता. म्हणजे 12 पासून तर 1 पर्यंत नुसतं गप्पा मारत बसलेलो. तर आजच्यासाठी मी एवढंच क्लिप घेतल्या होत्या. कसे वाटलं तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.